श्री श्रीमदे श्री भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य स्तोत्र श्री श्रीमद् भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर श्री प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। नामाचार्य श्रीदास ठाकुर की जय। समवेत भक्त वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। श्री श्री गुरु गौरांग की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमः ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। स्टैंड का हरे कृष्णा। तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये।
तर आज आपण या ठिकाणी चर्चेसाठी जो विषय निवडलेला आहे तो हरिनाम आहे. तर आपल्या सर्वांचाच हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. रूप गोस्वामी भक्ती रसामृत सिंधू ग्रंथामध्ये भक्तीचे एकूण 64 अंग सांगतात, बरोबर. आणि या 64 पैकी 5 अंग महत्त्वाची सांगतात. कोणकोणती 5 महत्त्वाचे आहेत? हा, कोणकोणती महत्त्वाचे आहेत 5 अंग? विग्रह सेवा, बरोबर आहे. अजून धाम निवास, बरोबर आहे. अजून भक्तांचा संघ, बरोबर आहे. अजून विग्रह सेवा सांगितलं. धाम निवास सांगितलं. वैष्णव सेवा नाही. हरिनाम जप आणि भागवत श्रवण, बरोबर. 5 अंग महत्वाचे सांगितलेले. आणि रूप गोस्वामी सांगतायत की या 64 पैकी 5 ही महत्वपूर्ण अंग आहेत. आणि या 5 पैकी सर्वात महत्वाचं अंग कोणतं आहे? तारमध्ये सर्वश्रेष्ठ नाम संकीर्तन, निरपराधे नामलोय पाये प्रेमधन. या 5 मध्ये पण सर्वात महत्वाचं अंग कोणतं सांगितलेलं आहे? नाम संकीर्तन. तर नाम संकीर्तन हे सर्वात महत्वाचं अंग सांगितलेलं आहे. केवळ एका अंगाचं जरी एखाद्याने पालन केलं तरी सुद्धा काय प्राप्त होऊ शकतं? तारमध्ये सर्वश्रेष्ठ नाम संकीर्तन, निरपराधे. निरपराध भावनेमध्ये जर हा हरिनाम जप आपण केला तर पाय प्रेमधन, म्हणजे जे सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे या जगामध्ये ती कोणती आहे? कृष्ण प्रेमाचं धन आपल्याला काय होऊ शकतं? प्राप्त होऊ शकतं. तर या विषयावर आज आपण चर्चा करणार आहे. आपण सर्वच जण या ठिकाणी बऱ्यापैकी 16 माळा जप करणार आहे. कोणी 12 माळा करणार आहे, कोणी 10 माळा करणार आहे, कोणी 4 माळा करणार आहे, कोणी काहीच न करणारे असे पण असतील. काही न करणारे जप करू शकतात सुरू, आहे की नाही? 4-5 माळा करणारे 10-12 करू शकतील, 10-12 करणारे 16 करतील, आणि 16 करणारे पुढं वाढवतील की नाही? 32 करणारे 64 करतील, 64 करणारे थांबणार नाही जप करायचे कधीच. तर म्हणून हा विषय निवडलेला आपण हरिनाम जप. ठीक आहे. तर प्रभुपादांच्या शिकवणीवरच हा या ठिकाणी जो पॉवर पॉइंट बनवलेला आहे तो त्याच्यावर आधारित आहे. तर हरिनामाची महिमा. तर हरिनामाची महिमा ही सर्व शास्त्रांमध्ये गायलेली आहे. सत्य, त्रेता, द्वापार, कली या 4ही युगांमध्ये या हरिनामाची महिमा गायलेली आहे. ठीक आहे. तर या हरिनामाविषयी प्रभुपाद काय सांगतात बघा. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे. It is a fine method for reviving our Krishna concept. तर श्रील प्रभुपाद काय सांगतात बघा. या हरे कृष्ण महामंत्राचा जप जर व्यक्तीने नियमितपणे केला तर काय होऊ शकतं? काय होऊ शकतं? त्याची चेतना शुद्ध होऊ शकते आणि जीवाच्या हृदयामध्ये असणारे जे भगवत प्रेम आहे हे हळूहळू काय होऊ शकतं? प्रकट होऊ शकतं. As living spiritual soul, we are all originally Krishna conscious entities. तर प्रभुपाद सांगतात की प्रत्येक जीव याच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या प्रती, प्रभू रामचंद्रांच्या प्रती जे दिव्य आकर्षण आहे ते प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आहे. आणि जर व्यक्तीने या हरिनामाचा आश्रय घेतला आणि जर हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे या हरे कृष्ण महामंत्राचा जर जप केला तर निश्चितपणे काय होऊ शकतं? त्याचं जे भगवत प्रेम आहे ते जागृत होऊ शकतं.
तर पुढं इथं प्रभुपाद सांगतायत, जीव हा मूळचा शुद्ध आहे. म्हणजे जसं आपण पाहतो पावसाचं जे पाणी आहे हे आकाशामधून खाली येतं, बरोबर, ते शुद्ध असतं. परंतु ज्या क्षणी ते पावसाचे थेंब मातीच्या संपर्कात येतात त्यावेळी काय होतं, ते गढूळ होतं. शुद्ध असणारं पाणी काय होतं, गढूळ होतं. तसं जीव हा मूळचा शुद्ध आहे. जीवाचं स्वरूप कसं आहे, कसं आहे जीवाचं स्वरूप, सत, चित आणि आनंदमय. बरोबर आहे. सत म्हणजे काय, शाश्वत आहे जीव, बरोबर. चित म्हणजे ज्ञानाने पूर्ण आहे आणि दिव्य आनंदी आहे. ही मूळची स्वरूप स्थिती जीवाची आहे. पण आता आपली परिस्थिती कशी आहे, सतचित आनंदमयी स्वरूपाचा आपण अनुभव करतोय का? आता करतोय नाही. आपण अनुभव कुठला करतोय बघा, असत. असत म्हणजे आपण या जगामध्ये अशाश्वततेचा अनुभव करतोय. अचित, अचित म्हणजे अज्ञान. आणि आनंद आहे का आपल्या जीवनामध्ये? आपण सर्वजण सुखाच्या शोधामध्ये आहोत, बरोबर. आणि आपण या जगामध्ये केवळ दुःख प्राप्त करत आहोत. असत, अचित आणि निरानंदी या जीवनाचा आपण अनुभव या जगामध्ये करत आहोत. आपण मूळचे आनंदी आहोत, परंतु आपण या भौतिक जगाच्या संपर्कात आल्यानंतर 3 गुणांनी आपल्याला काय केलेलं आहे, ग्रस्त केलेलं आहे. 3 गुण कोणते आहेत प्रकृतीचे, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. या 3 गुणांनी जीवाला आवृत्त केलेलं आहे. आणि या जगामध्ये हा जीव असत, अचित आणि निरानंदी जीवनाचा अनुभव करतो. जसं पावसाचं पाणी मातीच्या संपर्कात आल्याबरोबर एका क्षणामध्ये ते गढूळ होतं, बरोबर. तसं हा जीव भगवत धामामधून या जगामध्ये येतो त्यावेळी त्याच्यावर मायेची 2 आवरणं येतात. एक आहे आवरणात्मिका शक्ती आणि दुसरी आहे प्रक्षेपात्मिका शक्ती. आवरणात्मिका शक्तीमध्ये काय असते, जीवावरती मायेचं आवरण येतं. आवरण कोणतं आलं आपल्यावरती? आता जीवावर आवरण आहे की नाही? आपण हे शरीर धारण केलेलं आहे या जगामध्ये. हे शरीर किती तत्वांनी बनलेलं आहे? किती तत्व आहेत मुख्य? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूत या शरीरामध्ये आहेत, बरोबर. अजून काय काय आहे शरीरामध्ये सांगा. हे शरीर, अरे आपण ज्या शरीरामध्ये राहतोय त्याच्याविषयी माहिती नाही आपल्याला, आहे की नाही? आपण शाळा कॉलेजमध्ये सगळं नॉलेज घेतो, परंतु या शरीरामध्ये कोणती तत्व आहेत या गोष्टीचं आपल्याकडे नॉलेज नाही. हे शरीर एकूण 23 तत्वांनी बनलेलं आहे. कोणकोणती 23 तत्व आहेत? आता पंचमहाभूत तर तुम्ही सांगितले, ठीक आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे 5 घटक शरीरामध्ये आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात, भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती अष्टधा. या भौतिक जगामध्ये केवळ आणि केवळ आपल्याला 8 तत्व पाहायला मिळतील. या पलीकडे आणि कुठलेही तत्व पाहायला मिळणार. आता कोणती 8 तत्व आहेत? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे 5 घटक झाले. मन, बुद्धी, अहंकार हे 3 सूक्ष्म आहेत, सूक्ष्म तत्व आहेत, बरोबर. आणि पुढं या शरीरामध्ये 5 कर्म इंद्रिय आहेत. कोणकोणती 5 कर्म इंद्रिय आहेत सांगा. रोज काम करताय ना तुम्ही शरीराने, सांगा मग कर्म इंद्रिय कोणत्या शरीरामध्ये? हात, पाय. बरं झालं एवढं तरी सांगितलं. काही नाही, हाताने रोज काम करतो, पायाने रोज चालतो, एवढं तरी सांगता आलं पाहिजे. आणि जिभेने खातो का नाही रोज? हात, पाय, जिभा. अजून जनेंद्रिय, गुदा, आहे की नाही? हे 5 कर्मेंद्रिय. किती झाले एकूण? आता आकडे मोजा. 13 झाले. आता अजूनही 5 तत्व आहेत बघा. 5 ज्ञान इंद्रिय आहेत बघा आपल्याकडे. आहेत का ज्ञान इंद्रिय? सांगा कोणकोणती ज्ञान इंद्रिय? कान, नाक, डोळे,
त्वचा आणि जिव्हा पण आहे बरं का. मगाशी आपण जिव्हा सांगितलं, त्याच्या जागेवर वाचा आहे. आपण बोलतो ना बडबड 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 दिवसभर चालू असते. वाचा हे कर्म इंद्रिय आणि जिव्हा हे ज्ञान इंद्रिय. किती झाले सगळे मिळून आता? 18. अजून 5 आहेत. 5 ज्ञान इंद्रियांचे विषय. सांगा आता विषय. ज्ञान इंद्रियांचे विषय सांगा. डोळ्याचा विषय सांगा. डोळ्याचा सौंदर्य पाहायला आवडतं ना? डोळ्याने काय पाहायला आवडतं सांगा? रूप पाहतो ना आपण. कानाने श्रवण. काय काय आवडतं कानाने ऐकायला? शब्द ध्वनी. कोणते शब्द ऐकायला आवडतात सांगा. फेमस गाणं सांगा कुठलं आहे? मराठी सिनेमात सांगा. चला सातारकर सगळे. आम्ही सातारकर सगळे मराठी. अरे वा, एकदम सात्विक गाणं सांगितलं. झिंगाट नाही कोणी सांगितलं. पण कानाने ऐकायला काय आवडतं? सिनेमातली गाणी, होय की नाही? ठीक आहे. नंतर जिभेनी काय आवडतं? टेस्ट आहे की नाही? वेगवेगळ्या प्रकारची टेस्ट जिभेनी आवडते आपल्याला. नंतर कोणतं राहिले इंद्रिय? नाकाने काय आवडतं? वेगवेगळ्या प्रकारे सुगंध. आंघोळ करणार नाहीत महिनाभर, परंतु स्प्रे मारणार आहे की नाही? लोकांना आंघोळ करायला आवडत नाही, परंतु स्प्रे वेगवेगळ्या प्रकारे सेंट मारतील अंगावर, होय की नाही? तर नाकाने आपल्याला गंध घ्यायला आवडतं. आणि शेवटचे इंद्रिय राहिलं त्वचा. त्वचेने काय? मैथुन सुख. ही 5 ज्ञानेंद्रिय. किती झाले एकूण? झाले का 23? आकडा बरोबर आला? याला सांख्य तत्व म्हटलं जातं. आणि आता शेवटचं तत्व या शरीरामध्ये प्रवेश करतं, त्यावेळी ते शरीर कार्य करतं. सांगा आता. ही सगळी तत्व आहेत, पण त्याच्यामध्ये एक तत्व जर ऍड झालं नाही तर ती डेड बॉडी आहे, दुसरं काही नाही. सांगा. आता तुम्ही सगळे बुद्धिमान झाले. तर शरीरामध्ये जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत त्या शरीराला काहीही व्हॅल्यू नाही. असा जीव ज्यावेळी या प्रकृतीच्या संपर्कात येतो त्यावेळी तो वेड्यासारखा करतो. समजलं? सिनेमा थिएटरमध्ये गेल्यानंतर आपल्याला सिनेमा बघायला आवडत सगळ्यांना, आहे की? आणि थिएटरमध्ये गेल्यानंतर जोपर्यंत ब्लॅकआउट होत नाही तोपर्यंत आनंद येतो सिनेमातला. बाजूने काळा कुट्टा अंधार झाल्याशिवाय सिनेमा बघायला आनंद येतो का? समजा सिनेमा एकदम रंगात आलेला आहे आणि चांगला सीन पुढे चाललेला आहे आणि सगळे शटर उघडले थिएटरचे, तर काय होईल? नाही, लाईट लावले, थिएटरचे सगळे शटर उघडले, काय होईल? आणि एकदम सीन तुमचा चांगला बघायचा चाललेला आहे. किती शिवाय घाला? जी आवरणात्मक शक्तीने देवाने टाकलेली, आवरणात्मक शक्ती जी आता आपण चर्चा केली ना, ती आवरणात्मक शक्ती आहे. काळाकुट्ट अंधार जीवावरती टाकल्याशिवाय जीव या जगामध्ये एन्जॉय करू शकत नाही. जसं त्या थिएटरमध्ये ब्लॅकआउट होतो त्याच वेळी आपण थिएटर मधला आनंद घेऊ शकतो, तसं या जगामध्ये आपण आल्यानंतर पूर्ण अज्ञान अंधकाराने जीव झाकला जातो ना, त्यावेळी तो या जगामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या गोष्टींचा आनंद घेतो. आणि जर हा ब्लॅकआउट दूर केला, म्हणजे मी आता इथं ब्लॅकआउट दूर करायला बसलोय, तुम्हाला काय प्रोसेस सांगताय तुम्ही? ब्लॅकआउट दूर करणं म्हणजे काय? तर आपण म्हणजे हे शरीर नाही, आपण म्हणजे एक जीवात्मा आहोत. आणि ज्यावेळी ही स्वरूप स्थिती आपली जागृत होईल त्यावेळी आपण या जगामध्ये कुठल्याही प्रकारचा खोटा आनंद घेणार नाही. खोटा आनंद कोणता पाहिला आपण मगाशी, आहे की नाही? 5 ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत ना, हा सगळा या जगामधला आनंद आहे. या जगामधला किती मोठा करोडपती व्यक्ती असू द्यात, तो या 5 इंद्रिय विषयांच्या पलीकडे आनंद घेऊ शकत नाही. का घेऊ शकतो? आहे की नाही? कानाचा, डोळ्याचा, नाकाचा, जिभेचा, त्वचेचा जो विषय आहे याच्या पलीकडे काय अजून एन्जॉय करू शकतो का व्यक्ती? नाही करू शकत. आणि म्हणून याच्यातून जर बाहेर पडायचं असेल
तर मग एक उपाय आहे, म्हणजे काय? हरिनाम. And as such, anyone can take part in some meditation without any previous qualification and down to that. So extremely practical. Even a child can take part in chanting, or even a dog can take part. तर प्रभुपाद सांगतायत की हे हरिनाम असं औषध आहे, या हरिनामामध्ये प्रत्येक व्यक्ती सहभागी होऊ शकतो. प्रत्येक व्यक्ती म्हणजे अगदी लहान बालकापासून ते म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत, अगदी बेडवर मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेला व्यक्ती सुद्धा या हरिनामामध्ये सहभागी होऊ शकतो. बरं, फक्त मनुष्य जात सहभागी होऊ शकते असं आहे का? चित्रामध्ये तुम्ही बघताय कोण कोण आहे चित्रामध्ये? हा, आता नवीन लोकांना थोडंसं आश्चर्य वाटेल की हे कसं काय शक्य आहे, पण हे पण शक्य आहे. पूर्वी एक बघा व्हिडिओ आला होता व्हॉट्सअपवरती. त्या व्हॉट्सअप व्हिडिओवरती एक पोपट पूर्णपणे 16 अक्षरी महामंत्र म्हणत होता. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. किती लोकांनी पाहिला तो व्हिडिओ? हात वरती करा. अरे एकच पोपटाचा व्हिडिओ पाहिला ना तुम्ही? कोणी पाहिला तिकडं? माताजींनी. पोपट प्युअरली हरे कृष्ण महामंत्र म्हणत होता, भावना नव्हती त्याच्यामध्ये, पण हरे कृष्ण महामंत्र म्हणत. तर हा जो हरे कृष्ण महामंत्र आहे, हा महामंत्र केवळ मनुष्यच नाही, पशु पक्षी सुद्धा घेऊन काय करू शकतात? ते आपला उद्धार करू शकतात. चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामींनी चैतन्य महाप्रभूंच्या विषयी सांगितलेलं आहे. ज्यावेळी महाप्रभू वृंदावनला चालले होते झारीखंड जंगलामधून, त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे एक शिष्य होते वल्लभाचार्य, वल्लभ भट्ट. हे ज्यावेळी दोघ जण अरण्यामधून चालले होते, त्यावेळी या हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन करत होते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आणि या महामंत्राचं कीर्तन करत चाललेले असताना आश्चर्यकारक गोष्ट काय झाली? तर या जंगलामधील पशु पक्षी महाप्रभूंच्या या संकीर्तन आंदोलनामध्ये सहभागी झाले. आणि सहभागी झाल्यानंतर आश्चर्यकारक गोष्ट काय? तर महाप्रभू हे कीर्तन गात असताना या कीर्तनामध्ये हरिण आणि वाघ हे एकत्र येऊन त्या ठिकाणी नृत्य करू लागले. आता सर्वांना आश्चर्य वाटेल की हे कसं काय शक्य होऊ शकतं? तर हे शक्य झालेलं आहे. चैतन्य महाप्रभूंनी हे शक्य करून दाखवलेलं आहे. आता बघा, वाघ आणि हरिण हे दोघं पण एकामेकाचे कट्टर शत्रू आहेत, बरोबर? पण तरी सुद्धा वाघ आणि हरिण दोन्ही प्राणी एकत्र येऊन या हरिनामाचं गान करत होते. तर ही आश्चर्यकारक गोष्ट 450 वर्षापूर्वी घडलेली आहे. तर त्यामुळं हे जे हरिनाम आहे, हे हरिनाम असा अद्भुत आहे. ते माणसाच्या जीवनामध्ये काय, पशूंच्या जीवनामध्ये सुद्धा काय करते? या प्रकारचं परिवर्तन घडवून आणते. From the midst of the pure book of the law, so that immediate effort can be achieved. It's 8 o'clock. तर हे जे हरिनाम आहे, प्रभुपाद सांगतात की हे हरिनाम कोणाच्या मुखातून श्रवण केलं पाहिजे, त्याच वेळी हा इफेक्ट घडू शकतो आपल्या जीवनामध्ये. आता बघा, भक्ती करत असताना भक्तीमध्ये पण 3 प्रकारचे साधक आहेत. किती प्रकारचे साधक आहेत? 3 प्रकारचे साधक आहेत. एक आहे कनिष्ठ अधिकारी, दुसरा आहे मध्यम अधिकारी, तिसरा आहे उत्तम अधिकारी. तर उत्तम अधिकारीच्या मुखामधून जर हे हरिनाम श्रवण केलं व्यक्तीने, तर तो व्यक्ती या प्रकारची अनुभूती करू शकतो आणि त्याच्या जीवनामध्ये हा बदल घडू शकतो. तर म्हणून हरे कृष्ण महामंत्राचा जो जप आहे किंवा हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन आहे, हे शुद्ध भक्ताच्या मुखामधून श्रवण केलं पाहिजे. म्हणून आपण पाहतो स्वामी प्रभुपाद हे वयाच्या 17व्या वर्षी भारत देश सोडतात आणि अमेरिकेमध्ये प्रवेश करतात.
आणि वयाच्या 70 वर्षानंतर केवळ 14 वर्षामध्ये संपूर्ण जगभरामध्ये 108हून अधिक मंदिर उभी करतात आणि 108 मंदिर उभी करून हरिनामाद्वारे संपूर्ण जगभरामध्ये ते क्रांती करतात. तर ही केवळ हरिनामाची महिमा आहे. तर प्रभुपाद सांगायचे की हा जो प्रचार प्रसार झालेला आहे हा माझ्या कला कौशल्यामुळे नाही झालेला, तर याच्या पाठीमागं कोणाचा हात आहे? भगवान श्रीकृष्णांचा हात आहे आणि भगवान श्रीकृष्णांच्या नामाची महिमा आहे. म्हणून हा प्रचार आणि प्रसार संपूर्ण जगभरामध्ये झालेला आहे. आणि आज जगभरामध्ये आपण पाहतो हरे कृष्णाला फॉलो करणारे करोडोच्या संख्येने लोक आहेत. तर म्हणून हे जे हरिनाम आहे हे शुद्ध भक्ताच्या मुखातून आपण श्रवण केलं पाहिजे, तर मग त्याचा परिणाम योग्य होणार आहे. बरोबर आहे. आता जर समजा एखादा हरिनाम घेतोय परंतु तो जर 4 नियमांचं पालन करत नसेल तर त्याच्या मुखामधून येणारा हरिनाम त्या पद्धतीने प्रभाव करणार नाही. परंतु जर एखादा व्यक्ती काटेकोरपणे सर्व नियमांचं पालन करत असेल, ध्यानपूर्वक हरिनाम घेत असेल, तर निश्चितपणे ते हरिनाम व्यक्तीच्या जीवनामध्ये काय करू शकतं? क्रांती करू शकतं. तर म्हणून हरिनाम हे श्रवण करताना शुद्ध व्यक्तीच्या मुखातून श्रवण केलं पाहिजे. तर प्रभुपाद या ठिकाणी सांगतायत की जे हरिनाम आहे हे हरिनाम शुद्ध भक्ताच्या मुखातून श्रवण केलं पाहिजे. का? तर बघा, देशी गाईचं दूध असेल, आता गाईचं दूध म्हटलं तर कसं आहे? एकदम पौष्टिक आहे, बरोबर. पण त्या गाईच्या दुधाला जर एखाद्या सर्पाने स्पर्श केला असेल तर ते दूध पिण्यायोग्य होतं का? पिऊ शकत नाही आपण ते दूध, बरोबर आहे. जर पिलो तर निश्चितपणे आपला मृत्यू होणार आहे. तसंच हरिनाम शुद्ध आहे, परंतु ते हरिनाम कोणाच्या मुखातून येते हे खूप महत्वाचं आहे. जर आपण शुद्ध भक्ताच्या मुखातून हरिनाम श्रवण केलं तर ते हरिनाम निश्चितपणे काय करणार आहे? संपूर्ण जगभरामध्ये क्रांती करणार आहे. तर असे हे जे हरिनाम आहे तर याची आपण आता व्याख्या पाहूया. तर आपण हरे कृष्ण महामंत्राचा रोज जप करत आहोत, त्याचं कीर्तन करत आहोत. तर याचा अर्थ काय आहे बघा. हरे म्हणजे काय बघा? हरे म्हणजे राधाराणीचं हे नाव आहे. पहिल्यांदा आपण राधाराणीचं स्मरण करतोय, नंतर या मंत्रामध्ये दुसरं नाव कोणाचं आहे? श्रीकृष्णांचं आहे, बरोबर. हा, तर श्रीकृष्ण शब्दाचा अर्थ काय सांगितलेला आहे? सर्वांना आकर्षित करणारे, असे हे श्रीकृष्ण. नंतर तिसरं नाव कोणतं आहे? राम आहे. राम शब्दाचा अर्थ काय सांगितलेला आहे? सर्वोच्च आनंद प्रदान करणारे. तर असा हा हरे कृष्ण महामंत्र आहे. या हरे कृष्ण महामंत्रामध्ये आपण राधाराणीच्या चरणी प्रार्थना करतोय की हे राधाराणी, भगवान श्रीकृष्णाची शक्ती आहे आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतोय आपण आणि काय मागतोय? मला तुमच्या सेवेमध्ये संलग्न करा. आतापर्यंत मी या जगामध्ये कोणाची सेवा करत आलेलो आहे? मायेची सेवा करत आलेलो आहे. माया कोण आहे? महामाया ही भगवान शिवजींची अर्धांगिनी आहे, जी या भौतिक जगाचं काय करते? संचालन करते. तिच्या सेवेमध्ये आपण आतापर्यंत संलग्न झालेलो होतो, परंतु तिची सेवा सोडून आपण आता कोणाच्या सेवेमध्ये संलग्न झालेलो आहे? भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये संलग्न झालेलो आहे. जे झालेले नाही ते होणार आहेत, बरोबर. तर भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये आपल्याला संलग्न व्हायचं. या जगामध्ये आपल्याला कोणाची नाही कोणाची तरी सेवाही करावी लागते, बरोबर. आपण सेवा करतोय की नाही? या जगामध्ये आपण सेवेमध्ये संलग्न झालेलो आहे, बरोबर. एक तर आपल्याला महामायेची सेवा करावी लागेल किंवा दुसरी तर आपल्याला योगमायेची सेवा करावी लागेल. आता महामायेची सेवा आणि योगमायेची सेवा याच्यामध्ये काय अंतर आहे? महामायेची सेवा म्हणजे दुर्गा देवीची सेवा आणि दुर्गा देवीची सेवा म्हणजे काय? या भौतिक जगातल्या लोकांच्या सेवेमध्ये संलग्न होणे म्हणजे महामायेची सेवा आहे. आणि योगमायेची सेवा म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या आणि राधा राणीच्या सेवेमध्ये संलग्न होणं म्हणजे भगवान श्रीकृष्णांची सेवा. तर एखादा व्यक्ती म्हणेल की
मी कोणाची सेवा करत नाही, असं जर आपण म्हणत असतो तर आपण कमीत कमी घरच्यांची तरी सेवा करतोय की नाही, आहे की नाही? आपल्या आई वडिलांची जर सेवा करतोय, एखादा आई वडिलांची सेवा करत नसेल तर तो आपल्या पत्नीची तरी सेवा करत असेल, आहे की नाही? पत्नीची सेवा, मुलाबाळांची सेवा. एखादा म्हणेल मी लग्नच केलं नाही, लग्न केलेलाच व्यक्ती नसेल तर तो कोणाची सेवा करणार सांगा? झाला की नाही बॉस म्हणतो. हा, काही लोक म्हणतात महाराज आम्ही मन के मौजी है, हमें किसी की जरूरत नहीं है, लेकिन वो मन के मौजी माया के फौजी है. तर कोणी या जगामध्ये मनाचं मौजी होऊ शकत नाही. आपण कोणाची जरी सेवा नाही केली, समजा आपण पत्नीची सेवा करत नसू, आपल्या मुलाबाळांची सेवा करत नसू, पण आपण कोणाची तरी सेवा करतो हे आपण बारकाईने लक्षात ठेवलं पाहिजे. कोणाची सेवा करतो सांगा आता? हा, आहे की नाही? तहान लागली, पाणी प्यावं लागते, आहे की नाही? भूक लागली तर काहीतरी तोंडामध्ये खायला घालावं लागते, आहे की नाही? आपण आपल्या इंद्रियांची तरी कमीत कमी सेवा करतोय की नाही, होय की नाही? एक आहे गोस्वामी आणि दुसरा आहे गोदास. आता गोस्वामी कोणाला म्हणतात? गो म्हणजे इंद्रिय, ज्यांनी आपल्या इंद्रियावर विजय मिळवलेला आहे त्याला गोस्वामी म्हटलं जातं. आणि गोदास कोणाला म्हटलं जातं? ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळवलेला नाही, अर्थात काय तर ज्यांनी आपल्या इंद्रियांचं दास्यत्व स्वीकारलेलं आहे त्याला काय म्हटलं जातं? गोदास म्हटलं जातं. या जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एक कॅटेगरी आहे ज्यांनी इंद्रियावर पूर्ण विजय मिळवलेला आहे, ती इंद्रियांचे गुलाम नाहीत. आणि दुसरी कॅटेगरी आहे इंद्रियांचे सेवक, इंद्रियांचे दास. आणि हा सर्व समाज, जवळजवळ 99.9% लोक हे गोस्वामी आहेत. हा, सांगा सांगा सांगा. हा, गोस्वामी की गोदास आहेत? नक्की ना? इथं जमलेल्यांपैकी इथं जमलेल्यांपैकी बरेच जण असणार आहेत पण सांगणार नाहीत. तर आपल्याला सर्वांना गोस्वामी बनायचं म्हणजे इंद्रियांचं गुलाम बनायचं नाही, तर इंद्रियांना आपण गुलाम बनवायचं. कसं गुलाम बनवायचं इंद्रियांना? इंद्रियांना गुलाम बनवणं सोपं आहे का? हा, सोपं आहे? हा, आत्मसंयमी बनणं, इंद्रियांवर निग्रह ठेवणं सोपं आहे, आहे की नाही? हा आहे, पण कधी सोपं आहे? कधी सोपं आहे? ज्यावेळी आपण भगवान श्रीकृष्णांच्या चरणांची शरणागती घेऊ. आणि सगळ्यात महत्वाचं, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या 16 अक्षरी महामंत्राचा जप ध्यानपूर्वक करू लागू, त्यावेळी ही इंद्रिय सुद्धा आपली काय होऊ शकतात? सेवक बनवू शकतात. तर इंद्रियांचं आपण आता गुलामत्व स्वीकारलेलं आहे, पण या इंद्रियांचं जर आपल्याला स्वामी बनायचं असेल तर मग मात्र अध्यात्माचा आश्रय घेणं खूप गरजेचं आहे. तर असं हे जे हरिनाम आहे, हे हरिनाम कुठल्या भावनेमध्ये घेतलं पाहिजे? तर बघा, Sky of Mara Hara, help in the genius, praise of the Supreme Father, Hari, our Krishna, and the Lord reveals himself to that sincere devotee. One and made platform of spiritual realization is as effective in this way as chanting the Mahamantra, Hare Krishna, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हा जो हरे कृष्ण महामंत्र आहे याचा जप कशा पद्धतीने केला पाहिजे ते या ठिकाणी प्रभुपाद सांगतात बघा. तर हरिनाम हे भगवंत व त्यांच्या शक्तीस एक मदतीसाठी कळकळीची हात आहे. जसे एक निसहाय्य बालक आपल्या आईला हाक मारतो, तशा भावनेमध्ये जर आपण या हरिनामाचा आश्रय घेतला तर मग काय होऊ शकतं? आपण भगवंतांना आकर्षित करू शकतो. आता हे जे हरिनाम आहे किंवा हरिनामाचा जप आहे हा कशा पद्धतीने केला पाहिजे आपण? तर आपण या ठिकाणी बऱ्यापैकी जप करणारे सगळेजण असणार आहे. किती लोक आहे जे 16 माळा जप करतात? त्या ठिकाणी हात वरती करा. 16 माळा जप करणारे बरेच जण आहेत. हा, ठीक आहे.
किती लोक आहेत जे जप करतात? त्यांनी हात वरती करा. आम्ही जप करतोय, बंधन नाही, एवढ्याच माळा केल्या पाहिजे. ठीक आहे, बरेच जण आहेत. न करणारे किती आहेत? न करणारे पण बरेच आहेत. ठीक आहे, तर आता हा सेमिनार ऐकल्यानंतर माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही हा जप सुरू करावा. कारण हरिनाम जप हे सर्वात मोठं साधन कलियुगामध्ये सांगितलेलं आहे. संत तुकाराम महाराज सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापी जन्मांतरीची, न लगे सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. तर नाम संकीर्तन हे सर्वात सोपं साधन सांगितलेलं आहे कलियुगामध्ये आत्मसाक्षात्कार प्राप्तीचं. आणि म्हणून सर्वांच्या चरणी सर्व साधू संतांची विनंती आहे, त्यांनी काय केलं पाहिजे? हरिनामाचा आश्रय घेतला पाहिजे. आणि हे हरिनामच आपल्याला काय करणार आहे? या जगातून तारून घेऊन जाणार आहे. त्यामुळे हरिनामाचा आश्रय घेतला पाहिजे. तर हा जो हरे कृष्ण महामंत्र आहे, याचा जप आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे माळेवर केला पाहिजे. तर आमच्या हरे कृष्णाच्या लोकांच्या गळ्यामध्ये एक पिशवी असते, त्या पिशवीमध्ये एक जपमाळ असते, त्याच्या बाजूला पण एक छोटीशी माळ असते. तर ती जी बाजूला छोटी माळ आहे, किती माळा झाल्या मोजण्यासाठी असते. आणि आतमध्ये 108 मण्यांची एक मोठी माळ असते. त्याच्यावर आमचे हरे कृष्णाचे भक्त रोज 16 माळा करतात. आणि या 16 माळा करण्यासाठी कमीत कमी 2.5 तास लागतात. 2 तास हा अपेक्षित वेळ आहे. एवढ्या वेळेमध्ये आपल्या 16 माळा पूर्ण झाल्या पाहिजे. तर हे जे हरिनाम आहे, हे हरिनाम घेण्याची योग्य भावना त्या साधकामध्ये असली पाहिजे. तर ती भावना या ठिकाणी प्रभुपादांनी सांगितली. ती कशी असली पाहिजे? जसं लहान मूल, आता बघा, आई घरामध्ये काहीतरी किचनमध्ये सेवा करते असं गृहीत धरा, आणि लहान मूल सुद्धा आईच्या समोरच त्या ठिकाणी खेळते. ठीक आहे, खेळतय, हसते आणि मधी मधी आईला हाका मारते. आई लक्ष देईल का त्याच्याकडे सारखं सारखं? आई कामामध्ये व्यस्त आहे, बरोबर, तिच्या समोर ते खेळते आणि खेळत असताना चेहऱ्यावरती आनंद पण आहे, आणि आनंद असताना ते मधी मधी आईला हाका मारते. तर आई लक्ष देईल का त्याच्याकडं? सारखं सारखं लक्ष देईल का? नाही देणार. पण समजा हे बाळ आईच्या नजरेपासून थोडं दूर गेलं, घराच्या बाहेर गेलं असं गृहीत धरा, आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर उंच कठड्यावरनं धाडकन खाली आपटलं, आणि आपटल्यानंतर कसं ओरडतं? काढा जरा आवाज बघू. आपटला की नाही कधी कधी? कसं ओरडतं? काढा आवाज बघू. आहे की नाही? आपण असं केक काटतो मोठे. आई असं म्हटल्याबरोबर काय होतं? आता समजा ते लहान मुलं असं ओरडलं तर काय होईल सांगा बरं? किती पण आई जरी व्यस्त असली घर कामामध्ये, काय होईल? ते आपलं काम करत बसेल का? काय करत सांगा? सगळं काम जाग्यावर त्या ठिकाणी सोडून देईल, आपला पदर खेचून कमरेमध्ये लावेल आणि धावत पळत जाईल. कुठून आवाज आला माझ्या बाळाचा? आहे की नाही? ते कठड्यावर मोडलं पडलं असेल, डोकं फुटलं असेल, ओरडत असेल, पटकन धावत पळत जाईल आणि काय करेल? त्याला उचलून घेईल. उचलल्याबरोबर बाळाचं ओरडणं थोडं कमी होईल. जास्तच लागला असं जास्त ओरडत थोडं, पण हळूहळू ओरडणं कमी होईल. म्हणजे आईचं अटेन्शन बाळ कधी घेऊ शकतं? कधी घेऊ शकतं? कधी अटेन्शन होईल आईचं बाळाकडं? ज्यावेळी तीव्रतेने आईचं नाव बाळ घेईल, त्यावेळी कुठल्याही कामामध्ये आई व्यस्त असली तरी पण आई सगळं काम सोडून धावत पळत त्या मुलाकडे जाईल, बरोबर? तसं हे हरिनाम घेतलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे. टीव्ही पण बघणं चालू आहे, मासिक पण वाचणं चालू आहे, पेपर पण वाचणं चालू आहे, मोबाईल पण बघणं चालू आहे, आणि युट्यूबवरच्या बातम्या बघणं चालू आहे, आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे ते मोबाईलवरती चालू आहे. बोट फिरवलं आहे. आपलं बोट दिवसभरात माझ्या माहितीप्रमाणे 25 किलोमीटरचा प्रवास करत असतो मोबाईलवर, करत असतो. स्क्रीन आपण किती वेळा अशी वरती घेतला असतो? थोडं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केले की नाही तर सहज किलोमीटर मध्ये आकडा द्यायला आपला. फक्त आता मोबाईलवर ते ऍप नाही आलेलं, पण जर कंपनीने विचार केला तर बहुतेक ऍप भविष्यात येईल ते.
तुम्हाला किलोमीटरचा आकडा कळून जाईल त्याच्यामध्ये की आपण किती त्या स्क्रीनवरती आपलं बोट फिरवतो. आणि हे तुम्हीच नाही, आम्ही पण करतोय ते. तर आपण सर्वजण त्या मोबाईलच्या जाळ्यामध्ये अडकलेलो आहोत आणि असा आपला जग चालू आहे. हा एक असा जग चालू सगळ्यांचा बऱ्यापैकी असा चालू. काही प्रामाणिक असतील जे प्रामाणिकपणे करत असतील, पण बऱ्यापैकी जग हा लोकांचा मोबाईलवरती होतो. मोबाईल बघण्यामध्ये, पेपर वाचण्यामध्ये, कुठं कथा कादंबऱ्या बघण्यामध्ये, टीव्ही बघण्यामध्ये. तर असा जर आपण जग करत असू तर कृष्ण आपल्यासाठी येतील का? म्हणून मी उदाहरण दिलं, लहान मूल जर ते आईसमोर खेळत असेल, हसत बागडत असेल आणि आईचं नाव पण घेत असेल, आई अजिबात त्याच्याकडे लक्ष देणार नाही. पण जर त्या मुलाने आकांताने आईचं नाव घेतलं तर मग मात्र आई त्याच्यासाठी धावत पळत जाऊ शकते. तसं आपलाही जग त्या प्रकारचा असला पाहिजे. कमीत कमी आपण रोज 16 माळा जप करतोय, ठीक आहे, काही लोक तर करतायत 16 माळा. 16 माळा जप करत असताना तरी कमीत कमी आपला मोबाईल हा आपल्यापासून एक विशिष्ट अंतरावरती आपण ठेवला पाहिजे. एका विशिष्ट अंतरावरती मोबाईल ठेवूनच आपण जप सुरू केला पाहिजे. आणि हा जो जप आहे शक्यतो 9:10च्या आत पूर्ण झाला पाहिजे. मंदिरामध्ये तर सकाळी 5:15ला जप सुरू होतो. 5:15 ते 7:15 ही वेळ मंदिरामधल्या जपाची आहे. आणि इथं पण आपली माझ्या माहितीप्रमाणे 5:45ला आपला इथं जप सुरू होतो. 5:45, 5:45, 5:45 इथं पण 2 तासाचा वेळ मंदिरामध्ये दिला जातो. सकाळी 5ची मंगल आरती असते. 5 ते 5:45 पर्यंत सर्व मंगल आरती, नरसी आरती, तुलसी आरती झाल्यानंतर हरिनाम जप साठी सगळेजण बसतात आणि 2 तासामध्ये सर्व जप हा पूर्ण. 7:30ला मला वाटते वेळ आहे थांबवण्याची जपाची. नंतर शृंगार आरती असते. शृंगार आरती नंतर गुरुपूजा असते. गुरुपूजेनंतर भागवत प्रवचन असते. तर जवळजवळ 1.25 तासाचा वेळ इथं पण दिलेला आहे. तर या वेळेमध्ये आपला हा हरे कृष्ण महामंत्राचा जप पूर्ण झाला पाहिजे. का बरं सकाळी जप केला पाहिजे आपण? दुपारनंतर का करू नये? संध्याकाळनंतर का करू नये? काल मी वाईमध्ये लोकांना सांगत होतो की जप हा सकाळी करत जा. काही जण मला म्हटले प्रभूजी आमचा जप 5 वाजता चांगला होतो. काही जण म्हटले प्रभूजी 4 वाजता चांगला होतो. एक जण तर म्हटला की 9 नंतर चांगला होतो माझा जप. अरे वा म्हटलं, तू तर म्हटलं हरिदास ठाकूरांचा बाट लागून गेला. त्याला मी उदाहरण दिलं. म्हटलं की वाईमधून मुंबईला जायचंय आपल्याला आणि रेस लावलेली रेस आणि तुम्हाला वेळ दिलेली आहे. वेळ कुठली दिलेली आहे? एक वेळ आहे 3 वाजल्यापासूनची, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी वेळ आहे 12 वाजल्यानंतरची आणि तिसरी वेळ आहे 7 वाजल्यानंतरची. तर कुठली वेळ निवडशील त्याला म्हटलं मुंबईला जाण्यासाठी आणि रेसमध्ये भाग घेतलेले. चॉईस तुमची आहे. तर तुम्ही कुठली वेळ निवडणार सांगा मुंबईला जाण्यासाठी? बर, रेसमध्ये तुम्ही पहिला क्रमांक काढला की 1 कोटी मिळणार आहे. सांगा कुठली वेळ निवडाल? मला वाटतंय 3च्या अगोदर हजर व्हा तिथं तुम्ही स्पर्धेसाठी, आहे की नाही? सांगा कुठली वेळ निवडणार? पहाटे 3ची ना? किती लोक आहेत जी 9ची वेळ निवडतील? संध्याकाळी 9ची किंवा 7ची? 12ची? कोणीच नाही. सकाळची का निवडणार? कारण सकाळची वेळ अशी आहे त्यावेळी रस्त्यावर अजिबात ट्रॅफिक नसतं. पूर्ण मोकळा रस्ता असतो आणि फास्ट तुम्ही मुंबईमध्ये प्रवेश करू शकता आणि मिडल जिंकू शकता. बरोबर? हरे कृष्ण महामंत्राला जप करण्याची पण सकाळची वेळ सांगितली आपल्या आचार्यांनी. ब्रह्म मुहूर्ताच्या आधी 1.5 तास या वेळेमध्ये जप करायला सांगितले. का सांगितलं या वेळेमध्ये जप करायला? कारण जसं मुंबईमध्ये प्रवेश करताना ट्रॅफिक सुरू होतं 12 नंतर, तसं इकडं पण ट्रॅफिक सुरू होतं. होतं का सुरू ट्रॅफिक? इकडं पण ट्रॅफिक सुरू होतं. विचारांचं ट्रॅफिक सुरू होतं की नाही? सकाळची वेळ आहे की नाही, या वेळेमध्ये मनामध्ये कुठलेच विचार नसतात. मन आपलं फ्रेश असतं आणि त्याच्यामध्ये
कुठलेही विचार न येता आपला हरे कृष्णाचा जप हा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. पण जर आपण वेळ लावला तर मग सकाळचा वेळ सत्वगुणाचा सांगितलेला आहे, दुपारचा रजोगुणाचा सांगितलेला आहे आणि संध्याकाळचा वेळ हा तमोगुणाचा सांगितलेला आहे. त्यामुळं आपण ठरवायचं कुठली वेळ घ्यायची. एक छोटासा व्हिडिओ आहे. तर हा जो जप आहे की नाही, हा 10 नंतरचा जप आहे बघा. तर असा जप आपला सुरू होतो. तर म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये जर प्रगती करायची असेल आणि सिन्सिअरली करायची असेल तर मग ही सकाळची वेळ आहे. आणि ज्यांनी या मुवमेंटमध्ये 10 वर्ष 15 वर्षे व्यतीत केली आहेत त्यांनी आता जास्त वेळ घालवण्यामध्ये अर्थ नाही. ही सकाळची वेळ निवडली पाहिजे आणि या वेळेमध्ये या हरिनामाचा जप सुरू केला पाहिजे. आणि कमीत कमी 2-2.5 तास हा जप करत असताना कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स न ठेवता या हरिनामाचा जप केला पाहिजे. तरच मग आपण जीवनामध्ये अपेक्षित रिझल्ट प्राप्त करू शकतो. लोक म्हणतात की प्रभूजी 15 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, 25 वर्ष झाली, सगळा ड्रायनेस वाटायला लागलेला भक्तीमध्ये. का ड्रायनेस वाटतो भक्तीमध्ये? आहे की नाही? ड्रायनेसची अनुभूती येते. आहे की नाही? जेवढा जास्त काळ आपण घालू नुसतंच कृष्ण भावनेमधली वर्ष व्यतीत करण्यामध्ये काही मतलब नाही. झाड पण 400 वर्ष 500 वर्ष जगतात. आहे की नाही? वडाचं झाड किती वर्ष जगतो? ज्या जगण्याला काय अर्थ आहे का? काही अर्थ नाही. तसं कृष्ण भावनेमध्ये पण 25 वर्ष काढली, 30 वर्ष काढली, 50 वर्ष काढली, उपयोग काय? पण कृष्ण भक्ती मिळाली का? कृष्णप्रेम प्राप्त झालं का? याचा पण आपण विचार केला पाहिजे. आपण अपेक्षित रिझल्ट कमीत कमी 15 वर्षानंतर असा विचार केला पाहिजे की मी जे हरे कृष्ण महामंत्राचा जप करतोय काय मी ते अटेंटिव्ह करतोय का? प्रत्येक अक्षरावर माझं चित्त स्थिर होतंय का? जर होत नसेल तर खूप मोठी समस्या आपल्या या हरिनाम जपामध्ये आहे. केवळ आपण क्रिटिसिझम मध्येच लागलेलो असतो. हा असं करतोय, तो असं करतोय, तो तसं करतोय, याच गोष्टी करत असू तर वी विल नेव्हर प्रोग्रेस इन आवर स्पिरिच्युअल लाईफ. आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. कधीच आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकणार नाही. आणि नवीन लोकांसाठी काय संदेश आहे? तर नवीन लोकांनी कमीत कमी सुरुवात केली पाहिजे. कमीत कमी सुरुवात केली पाहिजे. नामस्मरण सुरू केलं पाहिजे. कमीत कमी 16 माळापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आणि 16 माळा वर्षानुवर्ष करणाऱ्या भक्तांनी बारकाईने विचार केला पाहिजे आणि स्वतःच इंट्रोस्पेक्शन थोडं केलं पाहिजे. आतमध्ये वाकून पाहिलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मी जो जप करतोय तो ध्यानपूर्वक करतोय का, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर हरिनामासंबंधी आपले आचार्य काय सांगतात बघा. तर श्री प्रभुपाद सांगतात की आपली जी आध्यात्मिक प्रगती आहे ही 99% कशावर अवलंबून सांगितलेली आहे? 99% आपली आध्यात्मिक प्रगती ही हरिनाम जपावर सांगितलेली आहे. तर हा जो हरिनाम जप आहे
हा हरिनाम जप आपल्या भक्तिरूपी इमारतीचा पाया आहे. म्हणून रूप गोस्वामींनी सांगितलंय, 64 अंग सांगितली रूप गोस्वामींनी, परंतु काय सांगितलं, तारमध्ये सर्वश्रेष्ठ नाम संकीर्तन. नाम संकीर्तन हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. आणि कसं घ्यायचंय ते, निरपराधे नाम लोय पायत्रे. जर निरपराधी भावनेमध्ये आपण जर घेऊ लागलो तर निश्चितपणे काय करू शकतो आपण, हे भगवत प्रेम प्राप्त करू शकतो. तर असं हे जे हरिनाम आहे, हे हरिनाम असं म्हटलेलं आहे कलियुगामध्ये नाम रूपामध्ये प्रकट झालेलं आहे. नाम नामी अभिन्नत्वम, म्हणजे भगवंतांचं नाव आणि स्वतः भगवंत हे वेगळे नाहीत. याची आपण कथा पुढे पाहणार आहे. तर आपले आचार्य सुद्धा सांगतायत, भक्तिविनोद ठाकूर आहेत, भक्तिसिद्धांत सुरेश ठाकूर आहेत, यांनी खूप कडक व्रताचं पालन करून या हरिनामाचा आश्रय घेतलेला आहे. आणि त्यांनीही सांगितलंय की हे हरिनाम जप आहे, हेच आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगतीचं मुख्य साधन आहे. तर म्हणून अशा हरिनामाचा आपण काय केला पाहिजे, आश्रय घेतला पाहिजे. तर वेगवेगळ्या धर्मांमध्ये सुद्धा या हरिनामाची महिमा सांगितलेली आहे. जीसस क्राइस्ट सुद्धा सांगतात की हे जे हरिनाम आहे, हे हरिनाम आपण घेतलं पाहिजे आणि हरिनामाद्वारेच आपल्याला काय होऊ शकतं, भगवत प्राप्ती होऊ शकते. जीसस क्राइस्टने सांगितलेलं आहे. शिखांचे धर्मगुरु गुरु नानक यांनी सांगितलेलं आहे. काय सांगतात बघा, प्रातःकाली भगवंतांच्या आशीर्वादास प्राप्त करण्यासाठी भगवंतांच्या पवित्र नावाचे ध्यान केलं पाहिजे. म्हणजे गुरु नानकांनी सुद्धा सांगितलं. आणि विशेष करून आपले भारतीय संत, काय नाव त्यांचं, ज्यांनी पंजाब प्रांतामध्ये प्रचार केला, काय नाव, संत नामदेव. संत नामदेवांनी या हरिनामाची महिमा पंजाबमध्ये केली. तर शिखांच्या या ग्रंथामध्ये सुद्धा हरिनामाची महिमा ही सांगितलेली आहे. एवढंच काय, तर कुराण सारख्या ग्रंथामध्ये सुद्धा इस्लामिक लोकांना सुद्धा काय सांगितलेलं आहे, हरिनामाची महिमा सांगितलेली आहे. आपण पाहतो नमाज पढतात, त्याच्यामध्ये अल्लाहू अकबर जे की नाही, हे कोणाचं नाव आहे, भगवंताचंच नाव आहे. पुढे बघा, भगवान बुद्धांनी सुद्धा हरिनामाची महिमा सांगितली आहे. तुम्ही जर गया प्रांतामध्ये गेला त्या ठिकाणी, तर तुम्हाला त्या ठिकाणी भगवान बुद्धांचं सुंदर मंदिर पाहायला मिळेल. त्या ठिकाणी बुद्धम शरणम गच्छामि हा मंत्र त्या ठिकाणी कायमस्वरूपी चालू आहे. तर भगवान बुद्धांनी सुद्धा बौद्धांसाठी हरिनामाची महिमा सांगितलेली आहे. आणि आपल्या सनातन धर्मामध्ये सुद्धा अनेक शास्त्रांमध्ये या हरिनामाची महिमा ही सांगितलेली आहे. तर आता हरिनामाची शास्त्रीय प्रमाण आपण पाहणार आहे. तर बघा, तर व्यासदेवांनी 18 पुराणांची रचना केली. त्यापैकी एक पुराण आहे कोणतं, भागवत पुराण. या भागवत पुराणामध्ये व्यासदेवाने सांगितलेलं आहे काय, कृतेय ध्याय तो विष्णू त्रेतायाम येतो मथे द्वापारे परिचर्यायाम कलौत हरी कीर्तनात. खरं जर पाहिलं तर चारही युगामध्ये हरिनामाची महिमा सांगितलेली आहे. चारही युगामध्ये जरी एखाद्या साधकाने हरिनाम जप केला तर त्याचा उद्धार होऊ शकतो. परंतु या ठिकाणी बघा, आता सत्ययुगामधील जो भगवत प्राप्तीचा धर्म होता तो कोणता होता, ध्यानधारणा. ध्यानधारणेद्वारे सत्ययुगामध्ये भगवंतांना प्राप्त केलं जात होतं. का ध्यानधारणेची विधी होती सत्ययुगामध्ये, कारण सत्ययुगामधलं जे आयुष्यमान होतं हे लाखो वर्षांचं होतं. माहिती आहे तुम्हाला, 1 लाख वर्षांचं आयुष्य सत्ययुगामधलं आहे. म्हणून आपण पाहतो विश्वामित्र मुनीने किती वर्ष तपस्या केली, 60,000 वर्ष तपस्या केली सत्ययुगामध्ये. आणि लाईफ स्पॅन मोठा असल्यामुळं ध्यान धारणा करून भगवत प्राप्ती केली जात होती. पण पुढे भविष्यामध्ये आपण पाहतो त्रेतायुग सुरू झालं. त्रेतायुगामध्ये विधी सांगितला यज्ञ करण्याचा. त्रेतायुगामधलं लाईफ किती होतं, 10,000 वर्षांचं होतं. 10,000 वर्ष लोक जगत होती. त्यामुळे त्रेतायुगामध्ये यज्ञ विधीद्वारे भगवत प्राप्तीचा मार्ग सांगितला गेला. मोठमोठे यज्ञ केले जात होते आणि त्या यज्ञ विधीद्वारे भगवंतांना प्राप्त केलं जात होतं. पुढं द्वापार युगामध्ये आयुष्यमान अजून कमी झालं. ते कुठपर्यंत आलं, 1000 वर्षापर्यंत. धृतराष्ट्र हा 1000 वर्ष जगला. किती, 1000 वर्ष. तर द्वापार युगामध्ये युगधर्म पण बदलला गेला. कोणता युगधर्म आला, विग्रह सेवा.
मोठमोठी मंदिरं बांधली जात होती, त्या मंदिरामध्ये मूर्तींची स्थापना केली जात होती, ब्राह्मणांद्वारे मंत्रांचं उच्चारण केलं जात होते, त्याची स्थापना केली जात होती आणि भगवत प्राप्ती केली जात होती. पण कलियुगामध्ये आयुष्यमान कमी कमी होत गेलं आणि ते किती वर्षावरती आलं? 1000 वरून आता 100 वरती आलेलं आहे. आता 100 तरी आहे का? आता 10 वर्ष 12 वर्षाच्या मुलांना पण हार्ट अटॅक येतो, बरोबर आहे ना? 8 वर्षाच्या छोट्या मुलीला मागच्या महिन्यामध्ये हार्ट अटॅक आला. एक छोटी मुलगी, तिचा डायबिटीज डिटेक्ट झाला, 6-7 वर्षाची छोटी मुलगी. आता 7 वर्षाच्या मुलीला जर डायबिटीज झाला तर तिने गुलाबजाम खायचा की नाही? तिने फक्त आयुष्यभर गुलाबजाम कसा असतो ते बघत बसायचं, पण खायचा नाही. ही कलियुगाची अवस्था आहे आणि कलियुगामधलं लाईफस्पॅन हे इतकं कमी कमी होत चाललेलं आहे. 60 वर्ष म्हणजे पण आता खूप मोठा कार्यकाळ सांगितलं जाईल. आणि एक देश असा आहे त्या ठिकाणी 32 वर्ष झाली की त्याला म्हातारा म्हणून घोषित करतात. मग मला सांगा, आता आपल्याकडचा 60 वर्ष म्हटल्यानंतर त्याला पितामह भीष्मच म्हणतील, आहे की नाही? तर भारतामध्ये अजून पण लोक 80-90 पर्यंत जात आहेत, ही भाग्याची गोष्ट आहे. आणि आपल्यापैकी मला नाही वाटत 50 वर्षानंतर कोणी राहील. इथं जमलेल्यांपैकी 50 वर्षानंतर कोणी असलं असं मला वाटत नाही. हा, ही कदाचित छोटी पोरं इथली असते, पण बोलणारा सुद्धा नसणार आहे 50 नंतर. तर ही कलियुगामधली अवस्था आहे. त्यामुळं कलियुगामध्ये सोपा मार्ग सांगितला. कलियुगामध्ये व्यासदेव म्हटले, ही कलियुगातली जनता आहे, हे ध्यानधारणा करू शकणार नाही. ध्यान करतील पण कशासाठी करतील? पोट दुखतंय, पाठ दुखते, डोकं दुखते म्हणून ध्यान करतील, प्राणायाम करतील, आहे की नाही? आरोग्याचे लाभ घेण्यासाठी, रोगातून मुक्त होण्यासाठी. पण कलियुगामध्ये ध्यान करणे ही सोपी गोष्ट नाही. अर्जुनाने सुद्धा भगवद्गीतेमध्ये ही पद्धत नाकारली. अर्जुन पण म्हणतो, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. अर्जुन म्हणतोय की भगवंता, मी एक वेळ वायूला नियंत्रित करू शकतो. आता वायूला कोण नियंत्रित करू शकेल का? करू शकतं का नियंत्रित कोणी? आता कुठलं आलं वादळ? ते बंगालमध्ये आलं ना कुठलं तरी वादळ. कोण गेलो तर त्याला अडवायला? अडवायला गेलेला पण आडवा होणार तिकडे. जगन्नाथपुरीमध्ये वादळ आलं होतं. एक सिक्युरिटी त्या बंगल्याच्या कॉरिडॉर मध्ये गेला पाहण्यासाठी. इतक्या जोराचं वारं आलं, तो सिक्युरिटी त्या कॉरिडॉर वरून दरवाजातून आत गेला आणि समोरच्या भिंतीवर आदळला, जागेवर मेला. इतकं भयंकर वादळ होतं ते. काही वर्षापूर्वी जगन्नाथपुरीमध्ये आलं होतं बघा, तसं हे वादळ. तर ज्यावेळी हे भयंकर वादळ सुटतं, कोणीही त्याला अडवू शकत नाही. अर्जुन सांगतोय की मी त्या वादळाला अडवू शकतो. अर्जुनासारखा व्यक्ती ही सगळी वादळ एका क्षणामध्ये थांबवू शकतो. वायू अस्त्र, अर्जुनाकडे वायू अस्त्र, पर्जन्य अस्त्र, अग्नी अस्त्र, ब्रह्मास्त्र अशी अस्त्र होती. अर्जुनाने फक्त वायू अस्त्र काढला असताना ही सगळी वादळ एका मिनिटात शांत करू शकला असतं. पण अर्जुनासारखा आहे का कोणी आता? फक्त आपण बघत बसू शकतो गंमत लोकांची, ह्याच्या पलीकडे आपण काय करू शकत नाही. तर अर्जुन म्हणतोय की मी एक वेळ वायूला नियंत्रित करू शकतो, परंतु मनाला नियंत्रित करू शकत नाही. तर म्हणून कलियुगातल्या लोकांच्यासाठी सोपा मार्ग सांगितलेला आहे, हरे कृष्ण महामंत्राचा जप. केवळ जिभेद्वारे हरिनाम जप करायचा आहे आणि जीवनाचं जे अभिष्ट ध्येय आहे ते प्राप्त करायचं आहे. तर म्हणून अशा या हरिनामाविषयी बृहन्नारदीय पुराणामध्ये बघा काय सांगितलं. हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामेव केवलम कलौ नास्तेव 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 गतिर अन्यथा. तर या पुराणामध्ये सांगितलेलं आहे, या घोर कलियुगात आत्मसाक्षात्कारासाठी हरिनामाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही 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 असं 3 वेळा बजावून सांगितलं. हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामेव केवलम. कलियुगामध्ये केवळ हरिनाम 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 3 वेळा का सांगितलेलं आहे? कारण 3 वेळा सांगितल्याशिवाय कलियुगातल्या लोकांच्या डोक्यामध्ये घुसत नाही, एकदा सांगून समजत नाही, बरोबर ना? म्हणून 3 वेळा सांगितलंय जेणेकरून ते डोक्यात घुसावं आणि लोकांनी या हरिनामाचा आश्रय
घ्यावा. तर हे हरिनामच आपल्याला अंतिमता काय करणार आहे, मदत करणार आहे. पुढची पण तीच स्लाइड आहे. पुढं हरिनामाविषयी इतर शास्त्रीय प्रमाणे बघा. कलिसंतन उपनिषदामध्ये आता जो आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करतोय, हा जप कलिसंतन उपनिषदामध्ये सांगितलेला आहे. लोक म्हणतात की अहो हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, याला तुम्ही काय उलट केलं की काय म्हणे. आम्ही उलट केलेलं नाही, उलट ऑलरेडी कलिसंतन उपनिषदामध्ये आहे. आणि या उपनिषदामध्ये नारद आणि ब्रह्मदेवांचा संवाद आहे. याच्यामध्ये या संवादामध्ये हा मंत्र दिलेला आहे बघा. इति षोडशक नामनम कली कल्मश नाशनम नातः परतोर उपाय सर्व वेदेश दृश्यते. तर कलियुगासाठी विशेष करून बघा सांगितलेलं आहे. 16 अक्षरी हा महामंत्र सांगितलेला आहे आणि हाच या कलियुगाचा उद्धारक मंत्र असणार आहे. आणि पुढं मराठीमध्ये खाली लिहिलेलं आहे बघा. 16 अक्षरांनी बनलेल्या या हरिनाम मंत्राचे उच्चारण कलियुगातील सर्व कल्मशांना नाश करण्याचा एकमेव उपाय आहे, असे वेदांचे मत आहे. तर हा हरे कृष्ण महामंत्र कलियुगामध्ये सर्व दुर्गुणांना काय करू शकतो, मात करू शकतो. तर या हरे कृष्ण महामंत्राचा आपण जप सुरू केला पाहिजे. पुढे बघा, बृहत विष्णू पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. काय म्हटलंय बघा, हरिनामाच्या उच्चारणामुळे पापी जितके पाप करू शकणार नाही इतक्या पापांचा नाश होतो. म्हणजे की हरिनामामध्ये एवढी शक्ती आहे, कोणत्याही प्रकारे जरी आपण नाव घेतलं तरी ते नाम काय करू शकतं, आपला उद्धार करू शकतो. तर हरिनाम पण 3 प्रकारचं आहे. कोणकोणते 3 प्रकार आहेत हरिनामाचे सांगा. हरिनाम घेण्याचे 3 प्रकार आहेत. एक आहे अपराधयुक्त नाम, दुसरा आहे नाम आभास आणि तिसरा आहे शुद्ध नाम. तर अपराधयुक्त स्तरावर जर आपण जप करत असू तर आपल्या मनामधील सर्व भौतिक इच्छा पूर्ण होतात. आता खुश झाला की नाही तुम्ही सगळे? कमीत कमी मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तरी जप सुरू करा. जर आपण आभासाच्या स्तरावर नाम जप करू लागलो तर आपण कुठे जाऊ शकतो, वैकुंठामध्ये प्रवेश करू शकतो. आणि जर आपण शुद्ध नाम जप करू लागलो तर आपण याच जीवनामध्ये भगवत प्रेमाची प्राप्ती करू शकतो. तर 3 स्तरावरचं हरिनाम आहे. याच्यावर आपण भविष्यामध्ये पुन्हा कधी चर्चा करूया. तर हरे कृष्ण महामंत्राचा जप हा कुठल्याही आणि कशाही प्रकारे जरी घेतला आपण तरी हा कधीच नुकसान करणारा नाही. तुकाराम महाराज एक अभंग पण आहे. त्या अभंगामध्ये सांगतात की हरिनाम घेणारा व्यक्ती कधीही वाया गेलेला नाही. गेले का कुणी वाया? वाया गेलेली चांगली झालेली आहेत. झालेत का चांगली? तर बघा, हरिनामाचं उच्चारण करणारा व्यक्ती कधीच वाया जात नाही. आता मुस्लिम समाजामध्ये सर्वात अपवित्र गोष्ट कोणती आहे सांगा? सांगा, अपवित्र गोष्ट कोणती, कोणती समजली जाते? डुकराला अपवित्र समजलं जातं आणि आपल्याकडे लोक नको सांगायला काय करतात, आहे की नाही? पुराणामध्ये एक कथा येते. एका मुस्लिमाला एका डुकराने जोराची धडक दिली. जोराची धडक दिली आणि त्या डुकराने शिंग त्याच्या छातीमध्ये खुपसलं. छातीमध्ये खुपसून शिंग मागच्या बाजूने बाहेर आलं आणि हा मुस्लिम मोठ्यांनी ओरडू लागला. काय? हराम हराम हराम. हराम म्हणजे मुस्लिमांच्या मध्ये माझं मरण हे एकदम एकदम वाईट अवस्थेमध्ये झालेलं आहे. काय नाव घेतं त्यांनी? हराम. कारण का? डुकराने मला स्पर्श करून मारलं जाईल. त्याचा परिणाम काय झाला माहिती? त्याच्यामध्ये काय अक्षर आले बघा? राम. 2 वेळा राम आलं. त्या 2 राम नामाने त्या मुसलमानाला सुद्धा वैकुंठाची प्राप्ती झाली. ही हरिनामाची महिमा आहे. समजलं? तर म्हणून हरिनाम हे इतकं शक्तिशाली आहे. आता तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो.
भागवतामध्ये अजामिळ आख्यान आहे. अजामिळ आख्यान आहे. अजामिळ हा ब्राह्मण होता, बरोबर. ब्राह्मण होता, अतिशय सुसंस्कृत ब्राह्मण होता, सज्जन होता. भागवतामध्ये पण अजामिळ आख्यान सुरू आहे. इतका सुसंस्कृत होता, अतिशय सज्जन पत्नी होती त्याची, सुंदर मुलं बाळ होती. पण त्याने एक वाईट दृश्य समाजामध्ये पाहिलं. एक वेश्या एका शूद्र व्यक्तीला आलिंगन करताना. त्यांनी काय करावं? आपल्या सुशील पत्नीला घरातून बाहेर हाकललं आणि वेश्येला घरामध्ये आणून ठेवलं. या वेश्येपासून त्याला 9 मुलं झाली आणि कर्मधर्म संयोग त्याचा एवढा चांगला होता, 9व्या मुलाचं नाव त्यांनी नारायण ठेवलं. म्हणजे त्या काळामधल्या वेश्यांना पण माहित होतं मुलाचं नाव काय ठेवायचं. पण आजकालच्या सुशिक्षित स्त्रियांना पण माहिती नाही मुलांची नावं काय ठेवायची. सोनी, टोनू, मोनू, गोनू. आणि हे टोनू, मोनू, गोनू मरायच्या वेळेला समोर येणार आणि टोनू म्हणूनच मरणार माणसं, आणि टोनू म्हणून मरणार आणि नरकामध्ये जाणार. अजामिळीनी 9 मुलांना जन्माला घातलं, 9व्या मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि मृत्यू समयी अजामिळीनी नारायण नावाचं स्मरण केलं. ज्या गोष्टीप्रती आपल्या हृदयामध्ये आकर्षण असणं, तीव्र आकर्षण, ते तीव्र आकर्षण बरोबर मृत्यूच्या वेळी आपल्या समोर प्रकट होतं. आणि अजामिळीच्या हृदयामध्ये त्या लहान बालकाप्रती तीव्र आकर्षण निर्माण झालं. त्या नारायण नामाचं उच्चारण केलं त्यांनी. आणि काय झालं बघा, त्याला नेण्यासाठी त्यावेळेला यमदूत आले. यमदूत आले, गळफास टाकले होते, त्याला शहरातून ओढत होते. ओढत असताना 3 वेळा अजामिळीनी नारायण नामाचं उच्चारण केलं. पण कसं उच्चारण केलं? जसं मी मागाशी उदाहरण सांगितलं ना, लहान मूल आईचं स्मरण करतं तसं तीव्र भावनेमुळे स्मरण केलं. आणि त्या ठिकाणी विष्णू प्रकट झाले. 3 विष्णूत आले आणि त्यांनी आपल्या तलवारीद्वारे ते सर्व यमपाश छाटून टाकले. आणि विष्णुदूतांच्या मध्ये आणि यमदूतांच्या मध्ये बराच वेळ चर्चा झाली. यमदूत म्हटले की यांनी आयुष्यभर पापकर्म केलेलं आहे, हा नरकामध्ये जाण्यासाठी योग्यतेचा आहे. विष्णूदूत म्हटले यांनी केवळ 3च वेळा नाम घेतलेलं आहे आणि ते नाम आभासाच्या स्तरावरचं आहे, तीव्र भावनेमधलं आहे, ते सर्व पाप नष्ट झालेले आहेत, त्याला तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. आणि संवाद संपला आणि यमदूत अप्रकट झाले, विष्णू अप्रकट झाले. अजामिळ सगळं दृश्य पाहत होता. पाहिल्याबरोबर त्याला धक्का बसला. सगळं घरदार सोडलं, बॅग गुंडाळली, हरिद्वार गाठलं. त्याला अजून एक चान्स दिला विष्णुदूतांनी. म्हटले की अजून एक चान्स आहे, जा म्हटले. तो हरिद्वारला गेला आणि त्या ठिकाणी जीवनाची सिद्धी पूर्णता प्राप्त केली. तेच विष्णू त्याला पुन्हा घेऊन जाण्यासाठी आले वैकुंठाला. तर अशी ही हरिनामाची महिमा आहे. तर म्हणून हरिनाम हे खूप महत्वाचं आहे. पुढे बघा, अजून एकदा सांगितलेलं आहे, हरिनामाच्या उच्चारणामुळे हा विषय झालेला आहे. कोणत्याही प्रकारचे नाव घेतलं तरी त्याला त्याचा लाभ होणार आहे. आता बघा पुढं बृहद विष्णू पुराणामध्ये काय सांगितलंय बघा. भगवान शिवजी आणि पार्वती मातेचा संवाद आहे. तर भगवान शिवजी हरिनामाची महिमा काय सांगतात? श्री राम राम रामेती रमेती नाम राम मनोरमे सहस्त्र नाम हरिस्तुल्यम राम नाम वरानने. या श्लोकामध्ये बघा भगवान शिवजी काय सांगतात. भगवान शिवजी सांगतात की 3 वेळा जे रामनाम घेतलेलं आहे ते रामनाम 1000 विष्णू नामाबरोबरच आहे. आणि खाली बघा काय सांगितलेलं आहे, सहस्त्रनाम स्तुल्यम तुल्यम. म्हणजे काय बघा, 1 वेळा घेतलेलं कृष्ण नाव हे 3 वेळा राम नामाच्या बरोबर आहे. आणि हे एक कृष्ण नाम 1000 वेळा विष्णू नावाच्या बरोबरीचं आहे. समजलं? तर हे विष्णू सहस्त्र नाम मध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे 1000 विष्णूची नावं ही 3 राम नामा बरोबर आहे. आणि 3 राम नाम हे भगवान श्रीकृष्णांच्या एका नामाबरोबर आहे. मग कोणतं नाव घ्यायचं? हा, कृष्ण नाम घेतलं पाहिजे. तुम्ही मला मग हरे कृष्ण या महामंत्रामध्ये राम कशाला ऍड केला तुम्ही, असं पण म्हणू शकाल तुम्ही. पण हे जे राम आहेत ना, हे राम कोण आहेत? रमण आहेत, रमण, राधा रमण आहेत. त्याच्यामुळं हे राम हे पण कृष्णच आहेत या हरे कृष्ण महामंत्रामध्ये. तर अशी महिमा भगवान शिवजींनी सांगितलेली आहे. पुढे बघा आता,
प्रॉब्लेम. थोड़ा सा हरे कृष्ण जप शुरू करा, कीर्तन सुरू करा. म्हणा कीर्तन. हरे कृष्णा हरे कृष्णा. स्लो झालं थोडं. हरे राम हरे राम. हा हँग झाले हा हा लय वेळ लागला. हा रोमला प्रॉब्लेम हा ना रोज बंदच करायला लागलं. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे राम राम राम. बंद करू का? शटडाऊनच केला असेल. हा काय हा का? नाही नाही ते त्याच्यामध्ये एक साऊंड आहे, तो साऊंड बंद झाल्यामुळे थोडा गोळ केला त्याने. लोड आलाय, शटडाऊन बी होत नाही.
तर थोडा व्यत्यय आला त्याबद्दल सर्वांची क्षमा. तर आपण हे शास्त्र प्रमाणात पाहू आणि मग थांबू. याचा आपण सेकंड पार्ट नेक्स्ट टाइमला करू. तर हरिनामाविषयी हा एक श्लोक आहे बघा. नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह पूर्ण शुद्ध नित्य मुक्त अभिन्नत्वात नाम नाम. तर मला वाटतं इथंच आपण ब्रेक करू. तर हा जो पुढचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट टाइमला करूया, कारण आपल्याला अजून 1 तास लागणार आहे चर्चा करण्यासाठी. तर इथून पुढे आपण पुढच्या वेळेला चर्चा सुरू करू. हा, याच्यावर कोणाला काही शंका प्रश्न आहेत का? आता आपण जी चर्चा केली त्याच्यावर. इथून पुढची चर्चा आपण नेक्स्ट क्लासमध्ये करू. हा, येस, हा, विचारा. होय होय, चालेल. आपल्या हातामध्ये जरी जपमाळ नसली आणि तरीही जर आपण मुखाने हरे कृष्ण महामंत्राचा जप करत असू तर तोही हरिनाम स्वीकारलं जातं. काही अडचण नाही. ग्रहे थाको वने थाको सदा हरी बोले थाको असं शास्त्रामध्ये सांगितलंय. हाती का मुखी नाम. बरोबर बरोबर. तर या प्रकारे हरिनाम हे आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. पण याच्यामध्ये सुद्धा बघा, आता आपण हरिनाम घेण्यासाठी पण एक वेगळा विशिष्ट वेळ काढला पाहिजे. थोडा वेळ आपण काढला पाहिजे. बघा, आपण खाता खाता घरातली कामं करतो का? करतो का? समजा तुमच्या समोर पंचपक्वान्नाचं भोजन ठेवलंय आणि भोजन करता करता तुम्ही म्हणता का थोडंसं झाडू पण मारतो, सकाळी थोडं साफ करतो, थोडंसं भाजी कटिंग करतो, असं आपण करतो का? नाही करतो. खायच्या वेळेला
खायचंच काम आहे की नाही. तसं हरिनामाच्या वेळेला हरिनामच झालं पाहिजे, पण त्याच्याशिवाय आपण दिवसभर वेगळं हरिनाम पण घेऊ शकतो आणि ते सुद्धा आपलं हरिनाम काउंट केलं जातं. परंतु एक विशिष्ट वेळ आपण दिला पाहिजे, विशिष्ट वेळ आपण हरिनाम घेण्यासाठी दिला पाहिजे. तो आपल्यासाठी खऱ्या अर्थानं लाभदायक ठरणार आहे. त्याच्यामुळे आपण आपला वेळ द्यायचा. दिवसभरामधील एक आमचे तरी भक्त कमीत कमी 2-2.5 तास वेळ देतात हरे कृष्ण महामंत्र जप करण्यासाठी. तर आपणही आपला वेळ दिला पाहिजे. देवाने आपल्याला एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे, होय ना, सुंदर घर दिलेलं आहे, सुंदर भोजनाची व्यवस्था केलेली आहे, हवा प्रकाश पाणी या सर्व गोष्टी पुरवलेल्या आहेत. तर त्या देवाचं आपण काय ऋण देणं लागतो की नाही, लागतो ना. मग त्या देवाचं आपण देणं लागतो, म्हणून आपण थोडस वेळ काढला पाहिजे, बरोबर ना. MSCBचं जर आपण बिल भरलं नाही 1 महिने 2 महिने 3 महिने तर काय होतं, काय होतं हा सांगायची आवश्यकता आहे का. मनानेच लाईट बिल आपलं लाईट कनेक्शन कट होणार आहे. पण आपण देवाने पुरवलेली लाईट, सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश चांदण्यांचा प्रकाश, त्याचं बिल कधी भरलंय का आपण. हा एवढी हवा आपल्याला पुरवली जन्मापासून ते आतापर्यंत, आहे की नाही. याचं बिल आपण कधी भरलंय का. देवाने कधी बिल पाठवले का आपल्याला, एवढा ऑक्सिजन घेतलाय बिल भर बाबा याचं, पाठवलं तर ते आपण भरू पण शकणार नाही. पण कमीत कमी आपण हरे कृष्ण जप करू शकून देवासाठी, तर आपण हा जप केला पाहिजे देवाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी. ठीक आहे, हरे कृष्ण. अजून काय प्रश्न. हा येस बोल. सुरुवातीला असं बघण्यात येतं की ज्या वेळेला सुरुवातीला आपण भक्तीमध्ये येतो आणि हरिनाम जप करतो हरिनाम संकीर्तनामध्ये, त्यावेळेला आपले अनर्थ नष्ट होताना दिसतात. म्हणजे मांसाहार सुटतो, नशापान वगैरे सुटतं. पण थोड्या वेळानंतर काय होतं माहित नाही, पण हा हरे कृष्ण महामंत्र असं वाटायला लागतं की काम करतोय का नाही. कधी कधी मनामध्ये शंका निर्माण होते, हरिनाम जप काम करतोय की नाही, आहे की नाही. काही काळानंतर होतं तसं. हा तर हे जे हरिनाम आहे, सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला असं वाटतं की खूप माझी प्रगती होत चाललेली आहे, खूप आनंद वाढत चाललेला आहे. परंतु हळूहळू हळू कृष्ण भावनेमध्ये आपण याच गोष्टीला चिप घेऊ लागतो. चिप म्हणजे की आपण त्या गोष्टीला असं सहज घेतो आणि सहज घेतल्यामुळं मग ती जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पण तशाच पद्धतीने काम करते. त्याच्यामुळे मग आपल्या हृदयामध्ये असणारे जे अनर्थ आहेत त्या अनर्थांवर विजय मिळवण्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही. 5 प्रकारचे स्तर आहेत अनर्थ निवृत्तीचे, माधुरी कादंबरीमध्ये वर्णन केलेलं आहे. तर हे 5 स्तर कोणते आहेत बघा. पहिला आहे एक देश वर्तिनी, दुसरा आहे बहुदेश वर्तिनी, तिसरा आहे प्रायिकी, चौथा आहे पूर्णा आणि 5वा आहे आत्यंतिकी. तर ज्यावेळी तुम्ही सुरुवातीच्या कालावधीमध्ये कृष्ण भावनेमध्ये येता त्यावेळी एक देश वर्तिनी अनर्थ निवृत्ती होऊन जाते. म्हणजे तुम्ही म्हटलं ना मांसाहार जुगार विचार नशा अगदी सहज निघून जातं सगळंच हरिनाम जप सुरू केलाय, बरोबर. तर याला म्हटलेलं आहे की 100% 5% अनर्थ तुमचे गेले. ग्रॉस लेवलवरचे अनर्थ झटझट झटझट निघून जातात व्यक्तीचे. म्हणजे तो सज्जनासारखं जीवन जगायला लागतो. आणि मग साधना हळूहळू तीव्र करू लागला व्यक्ती की मग बहुदेश वर्तिनी सांगितलेलं आहे. बहुदेश वर्तिनीमध्ये काय सांगितलं बघा. बहुदेश वर्तिनीमध्ये 75% अनर्थ निवृत्ती होते साधकाची, पण 25% राहते. आणि जी 25% राहते की नाही ती मात्र आपला घाम काढणारी असते. घाम म्हणजे की ती अनर्थ निवृत्ती सहजासहजी होत नाही, त्याला मग कसोशीने प्रयत्न करावा लागतो. आणि मग तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर कृष्ण भावनेमध्ये फोकस करावा लागेल. आणि ज्यावेळी तुम्ही फोकस कराल त्यावेळी मग प्रायिकी म्हटलेलं आहे. प्रायिकीमध्ये काय म्हटलेलं आहे, 95% अनर्थ जातात, 5% राहतात. 5% अतिशय क्लिष्ट अनर्थ आहेत, हे अगदी भावस्तरावर जरी साधक पोहोचला तरी पण जात नाही. आणि पूर्णामध्ये म्हटलेलं आहे 100% अनर्थ निवृत्ती होते. म्हणजे भावस्तरावर साधक पोहोचला की अनर्थ निवृत्ती 100% होते. आणि आत्यंतिकी स्तरावरती असं म्हटलेलं आहे अनर्थ त्या साधकाच्या हृदयामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. तुम्ही जर दगडामध्ये पिन टोचायचा प्रयत्न केला तर घुसल का त्या दगडामध्ये पिन नाही घुसणार. ती अवस्था साधकाची
तयार होते त्याला आत्यंतिक अवस्था म्हटली. ही अवस्था अगदी भावभक्तीच्या स्तरावर पोहोचलेल्या साधकाला पण प्राप्त झालेली नसते. पण आपल्याकडून अपेक्षा आहे एकदेशवर्तिनी बहुदेशवर्तिनी, इथपर्यंत तरी आपली प्रगती झाली पाहिजे. तुम्ही बघा, कपड्याला जर आपल्या डांबराचा डाग लागला, पांढरी कपडे आपण बघा सर्वजण शाळेमध्ये जात होतो, आम्हाला आठवतंय आम्ही लहानपणी शाळेमध्ये जायचो आणि रस्त्याचं काम सुरू व्हायचं, रस्त्याचं काम, त्याच्यावरती डांबर टाकायचं काम चालायचं आणि त्या बॅरलमधून आम्ही डांबराची गोळे काढायचो. कशासाठी? तर पूर्वी घरं पत्र्याची होती, होल असायचे, त्या होलला मिटण्यासाठी ते डांबराची गोळे काम करायचे. ती डांबराचं गोळ काढायचो ना आम्ही अनावधानाने खिशामध्ये ठेवायचं. कशाला माहितीये की खिशात ठेवल्यानंतर डाग निघणार आहे आणि घरी शिव्या मिळायच्या. त्या कापडाला किती पण घासा, तो डांबराला डाग जातो का? कुठली पण निरमा वापरा तुम्ही, कुठलाही साबण वापरा, जातंय का ते? नाही जात. मग कशाने जातं सांगा? डांबराला डाग कशाने जातो? हा, रॉकेल पेट्रोल टाकल्यानंतर पण पिवळसर राहतं बघा, थोडस राहतं की नाही? डांबराचा डाग नाही जात. तसं आपल्या मनावर आणि हृदयावर अनेक जन्माचे इम्प्रेशन्स पडलेले आहेत आणि हे इम्प्रेशन्स हे असे सहज हरिनाम जप करून जाणार नाहीत. आणि मगाशी मी सांगितलं, जर आपला जप मोबाईल बघत वर्तमानपत्र वाचत जर आपला चाललेला असेल, टीव्ही बघत चाललेला असेल, तर वर्षानुवर्ष काय अनेक जन्म जरी आपण जप केला ना तरी आपण नर्मदेच्या गोट्यासारखेच राहणार. नर्मदाचा गोटा माहित आहे ना, त्याला फोडा बघा, आतमध्ये अजिबात ओला झाला नसतो, वर्ण फक्त ओला असतो. तसं सुपरफिशियल भक्ती करून चालणार नाही. नुसता खटाखट तिलक लावलेला आहे मस्त एकदम शिंदीपर्यंत मागत आणि कंठीमाळ पण एकदम जाड मनेचे घातलेले आणि कपडे पण एकदम इस्त्री केलेले घातलेले आणि चेहऱ्यावर पण एकदम दिसायला असं वाटतंय की बास वैकुंठातून आलाय साधं, आहे की नाही? असं वाटतं. पण ऍक्च्युली परिस्थिती वेगळी असते आणि ही परिस्थिती आपण कधी बदलू शकतो? ज्यावेळी आपण फोकस करू त्यावेळी. बघा, आपण पूर्वी भिंगाने कागद जायचे बघा, भिंगाने कागद है ना, कागद जाळायचं काय करतो आपण? सूर्याचे किरण ज्यावेळी तुम्ही फोकस करता त्या कागदावरती त्यावेळी कागद जळतो, जळतो की नाही? आहे की नाही? अग्नी निर्माण होतं. तसंच जर हरे कृष्ण महामंत्राला आपण फोकस केलं म्हणजे प्रत्येक अक्षर हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे, या प्रत्येक अक्षरावर जर आपलं चित्त स्थिर केलं तर मग हे पुढचे जे अनर्थ आहेत ते निवृत्त होण्यासाठी मदत होते. हे सहजासहजी अनर्थ निघत नाहीत. त्यामुळे आपल्याला फोकस होणं खूप गरजेचं आहे. म्हणून सुरुवातीचा काळ कृष्ण भावनेमधला थोडासा आनंददायी वाटतो, पण जसं आपण पुढं जातो ना तसं थोडंसं ते अवघड वाटायला लागतं. एकदम एखाद्या 25 किलोमीटरच्या बोगद्यामध्ये प्रवेश केला आपण तर असं वाटेल की या बोगद्याचा कुठं अंत आहे की नाही. तसं आपण कृष्ण भावनेमध्ये प्रवेश केलेला आहे, परंतु प्रवेश केल्यानंतर अनर्थ निवृत्तीचा टप्पा हा खूप मोठा आहे. एकूण 9 स्टेजेस आहे भक्तीमधल्या. अदव श्रद्धा, साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती. अनर्थ निवृत्ती नंतर मग खरी परीक्षा, खरी भक्ती सुरू होते. पण अनर्थ निवृत्तीला आपली परीक्षा सुरू होते. अनर्थ निवृत्तीनंतर मग निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, प्रेम हे भक्तीचे स्तर खऱ्या अर्थाने सुरू होतात आणि खरा आनंद सुरू होतो. पण निष्ठा सुरू होण्या अगोदरचा जो स्तर आहे अनर्थ निवृत्तीचा तो मात्र अतिशय कष्टदायक आहे. म्हणून हे 5 स्तर सांगितले अनर्थ निवृत्तीचे: एक देशवर्तिनी, बहुदेशवर्तिनी, प्रायिकी, पूर्ण आणि आत्यंतिकी. हे स्तर पार झाल्यानंतर मग निष्ठा सुरू होणार. याच्यामध्येच बहुदेशवर्तिनी नंतर निष्ठा सुरू होते हळूहळू आणि जशी जशी रुची वाढत जाते तसं तसं हे अनर्थ हळूहळू निघून जातात. प्रेम भक्तीच्या स्तरावरती पूर्ण अनर्थ निवृत्ती होते. त्यामुळे सुरुवातीचा काळ हा थोडासा कृष्ण भावनेमधला आनंदाचा असतो आणि मधला जो काळ असतो थोडासा स्ट्रगल करण्यात असतो. तर तिथं आपली खरी परीक्षा असते आणि त्या काळामध्ये आपण तग धरला पाहिजे कृष्ण भावनेमध्ये. मग हळूहळू आपण प्रगती करू शकतो. ठीक आहे.
हरे कृष्ण. अजून काय कोणाला? येस माताजी, हा बोला. हा तर प्रसंग काय ते बघायचं. काय प्रसंग आहे तुमच्या समोर, त्याच्यावर या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे घरातलीच व्यक्ती आहे आणि ती वारंवार तुमच्या जपामध्ये बोलते, तर त्यांना म्हणायचं की ही माळ पूर्ण होऊ देत. पण एकदमच म्हणजे की कोणी बाहेरचा व्यक्ती आलेला आहे, दूध द्यायला आलेला आहे कोणी, किंवा लाईट बिल द्यायला आलेला आहे, किंवा कोणी काय, तर त्यावेळेला तुम्ही तुमची माळ बाहेर काढा थोडीशी माळ, आणि ते तुमचं काम पूर्ण करा आणि पुन्हा अर्ध्यापासून सुरू करा पुढं माळ. काय अडचण नाही. पण ती माळ पकडू नका 16 माळामध्ये, ती एक्स्ट्रा माळ पकडायची. आपण 16 माळा करत असताना आपण जे मध्ये आधी बोलतो, इकडे तिकडे पाहतो, किंवा कोणाचा फोन कॉल येतो, त्यावेळेला आपली जर माळ डिस्टर्ब झाली तर आपण ती एक्स्ट्रा पकडायची. ती 16 माळांमध्ये नाही पकडायची. आपल्या 16 माळा एकदम प्युअरली करायच्या. प्रभुपाद सांगतात की ज्या 16 माळा आपण करतोय त्या तुम्ही अटेंटिव्ह करा, ध्यानपूर्वक करायचा प्रयत्न करा, आणि त्या क्वालिटी असल्या पाहिजेत. मगच खऱ्या अर्थानं चांगले रिझल्ट आपल्याला कृष्ण भक्तीमध्ये मिळतील. असं ठीक आहे. अरे अजूनही काही शंका कोणाला? अजून तुम्हाला हा विचारा. प्रश्न होता हा जसं तुम्ही सांगितलं की 3 वाजता उठून जर जप केलं तर ट्रॅफिक हा हा कमी असते. हा पण मागच्या दिवसात जे आपण केलेलं आहे उठल्याबरोबर म्हणजे 3 वाजताच रजोगुण म्हणजे रजोगुणी संस्कार असल्यामुळे 3 वाजता सुरू होतात ट्रॅफिक. पण कम्पॅरेटिव्हली 12 पेक्षा कमी असेल. 12 नंतर जे ट्रॅफिक आहे ते जोरात सुरू होणार मनामध्ये आपल्या. असं आहे. त्याच्यामुळे ह्याच पद्धतीने स्लो बट स्टेडी आपल्याला जायचंय. असं आहे. आणि असं नाही की मी आज जप सुरू केला की मला उद्या रिझल्ट मिळणार आहे, असं होणार नाही. आपल्याला वेट अँड वॉच, म्हणजे की वाट बघावी लागणार रिझल्टसाठी. असं आहे. ठीक आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात ना, भक्ती 16वरची पोळी. 16वरची पोळी म्हणजे की हे करत असताना पण खूप आपल्याला कष्ट घ्यावं लागणार आहे. सहजासहजी प्राप्त होणारी गोष्ट नाही भगवत प्रेमाची. असं आहे. खास करून म्हणजे ब्रह्मचारीला 24 तास सेवा वगैरे असते. जप करायला बसल्यानंतर जे ते म्हणजे सेवेचे सगळे हे सुरू होतात. तर रजोगुणामध्ये आहे का कशामध्ये? आणि ते रजोगुणामधला जप आहे तो. तर आपल्याला जप करताना केवळ हरिनामावरती आपलं मन फोकस असलं पाहिजे. करायचं आपण फोकस. सेवेचे विचार येणार, इकडे जायचंय तिकडे जायचं, या सर्व गोष्टीचे विचार येणार, परंतु त्याच्यावरती चित्त आपलं एकाग्र न करता हरिनामावरच फोकस केलं पाहिजे. कधी कधी लोक म्हणाले भगवंताची लीला आम्हाला आठवायला लागली. तर लीला स्मरणात येणं हे 25-30 वर्षानंतर अपेक्षित आहे. ठीक आहे. पण सुरुवातीच्या काळामध्ये भगवान लीला दिसणं, भगवान स्वरूप पाहणं, ह्या गोष्टी नाहीत करायच्या. हरिनामावरच फोकस करायचं. नाम नामी अभिनत्व म्हटलेलं आहे. भगवंतांचं नाव आणि स्वतः भगवंत हे वेगळे नाहीत. ही चर्चा आपण पुढे करणार आहे. तर पुढचा पण क्लास आपला त्याच्यामध्ये ही सर्व चर्चा होईल. ठीक आहे. हरे कृष्ण. थांबूया. हरे कृष्ण. सर्व भक्तांचा या ठिकाणी रिस्पॉन्स आला.